दूध भेसळीचा प्रश्न विधानसभेत आग्रहाने मांडणारे आमदार राहुल कुल यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर राज्यातील सर्वात मोठ्या दूध भेसळ रॅकेटपैकी एक उद्ध्वस्त करण्यात प्रशासनाला यश आले आहे। पुणे ग्रामीण पोलीस व अन्न औषध प्रशासनाच्या संयुक्त कारवाईत 13 जणांना अटक करण्यात आली असून सुमारे 2.5 ते 3 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। आमदार कुल यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बहुतांश दूध संकलन केंद्रांवर तपासणी सुविधांचा अभाव असल्याचा मुद्दा मांडत दुधाच्या दर्जावर कडक नियंत्रणाची मागणी केली होती। या पाठपुराव्यानंतर राज्य सरकारने भेसळ विरोधी विशेष मोहीम जाहीर केली आणि अवघ्या काही दिवसांत ही धडक कारवाई झाली। पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल आणि अन्न औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मंचर, सिल्लोड, अकलूज, अहिल्यानगर व सांगली परिसरात ही कारवाई झाली। मंचर हे रॅकेटचे मुख्य केंद्र असल्याचे तपासात समोर आले असून गेल्या 2 वर्षांपासून हा प्रकार सुरू होता। दुधाची भेसळ हा राज्यातील सगळ्यात मोठा प्रश्न आहे। आम्ही बरेचसे जे काही या ठिकाणचे सदस्य आहेत आपण मिल्क कलेक्शन करतो आणि सुदैवाने अतिशय आधुनिक अशा लॅब्स आता आपल्याकडे उपलब्ध झालेल्या आहेत, टेस्टिंग फॅसिलिटी आपल्याकडे उपलब्ध आहे। परंतु बहुतांशी कलेक्शन सेंटरमध्ये दुधाचं टेस्टिंग होत नाही, याचा लहान मुलांच्यावर अतिशय वाईट परिणाम होतोय। याच्या संदर्भामध्ये फ्लेवर्ड मिल्कचं दुधासंदर्भातलं आपण टेस्टिंगसाठीचं एक काही धोरण राज्यासाठी आपण राबवलं तर त्याचा खूप चांगला फायदा नागरिकांच्या आरोग्यावर होईल। त्या संदर्भात आपण विचार करणार का, हा माझा प्रश्न आहे। आणि